हाय हॅलो सर्वांना. आज आहे शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पौष पौर्णिमा. आजपासून देवीची यात्रा सुरू होते. काळुबाई, तुळजापूर सगळेच ठिकाणची आजपासून यात्रा सुरू होते आणि आज पौष पौर्णिमा असल्यामुळे ना देवीला असं छान असं सजवलेलं आहे. आता या मंदिरामध्ये ना दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेला आहे ना सगळ्या शाकभाज्यांपासून सजवलं जातं स्वामींना. त्याचबरोबर तुळजाभवानी सुद्धा इथे सजवलेली आहे आणि जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या सगळ्या इथे मांडलेल्या असतात. त्याचा हार वगैरे बनवून घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर पद्धतीने सजावट केलेली असते ना. तशी ही 2 तारखेलाच केली आहे, पण आज आम्ही 3 तारखेला आलेलो आहोत मंदिरामध्ये. त्यानंतर आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि इथं आल्यानंतर ही जी मूर्ती आहे ना, एवढी प्रसन्न आहे, हिच्याकडे बघून खरंच खूप भारी वाटतं. आणि आज माझ्यासोबत मम्मीसुद्धा आली होती. तीसुद्धा पहिल्यांदाच आली इकडे पाहण्यासाठी. त्यानंतर घरी जाता-जाता आम्ही मस्त रस प्यायला थांबलो. थंडीचा सीझन सुरू आहे तरी आम्हाला रस प्यायचा होता. कारण ऊन ऊन पण तेवढंच लागते. चला आता घरी आलोय. घरी आल्यानंतर संध्याकाळी ना स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर आता मटारचा सीझन सुरू आहे. मग म्हटलं आज मटारचे पराठेच करावेत. तुम्ही कधी ट्राय केलेत का हो मटारचे पराठे? केले असतील तर मला नक्कीच सांगा आणि खायला एवढेच भारी लागतात ना. नसेन केलं तर एकदा नक्की ट्राय करून पहा. याची रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. त्याचबरोबर आज मी मावा केकसुद्धा बनवला होता. फर्स्ट टाईम केला पण एवढा छान झाला होता. याची पण रेसिपी मी नक्की शेअर करणार आहे. आणि आज पौर्णिमा असल्यामुळे चंद्रसुद्धा पूर्ण आला आहे. चला बाय.